आपण आलो आहोत औरंगपूर गावामध्ये आणि औरंगपूर गावाची आज यात्रा असल्यामुळे माहोल चांगला आहे. इथं आज सगळेजण जे आपले ते आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जात आहेत. तर इथं काही ग्रामस्थ बसले आहेत, त्यांना विचारूया का नक्की बुवा जिल्हा परिषद पंचायत समितीची परिस्थिती काय असणार आहे. नमस्कार. नमस्कार. तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, त्यामध्ये कविता पवार एक अपक्ष उमेदवार म्हणून एक पांडुरंग पवार यांच्या सुनबाई आहेत, शिवसैनिकून जयश्री खंडागळे आहेत आणि राष्ट्रवादीकून कल्पनाताई काळे आहे. काय सांगाल यांच्यापैकी कोणाचं पारडं जड राहू शकतं औरंगपूरमध्ये? मला असं एवढं वाटतं का बाबा ज्यांनी सगळ्यांना जोपासलं आतापर्यंत, सगळ्यांच्या सुखदुःखात सामील झालेत आणि जे आमच्या इकडं जे समजा जे कामं केले ते पवार साहेबांनीच केले आणि पवार साहेबांनाच बहुतेक सगळे आमच्या इथले सगळे लोक त्यांच्याच पाठीमागे राहणार. काल आमदार अतुल शेठ बेनके यांचा दौरा पारगाव औरंगपूर गावामध्ये झाला, म्हणजे पूर्ण बोरी खोडत घाटामध्ये झाला. याचा काय परिणाम होऊ शकतो का? त्याचा काय परिणाम आता ते आता ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशीच कळेल ते काही, कारण तसं तोपर्यंत आमच्या गावातला कल पूर्ण पवार साहेबाच्या पाठीमागे आहे. म्हणजे कविता पवार यांना औरंगपूर गावातून नक्कीच लीड मिळू शकतं. पंचायत समितीमध्ये संभाजी शेठ चव्हाण आणि राजू शेठ गाडगे उभे आहेत. तर काय वाटतं बा यांच्यापैकी नक्की लीड कोण घेऊ शकतं औरंगपूर गावातून? औरंगपूर गावातून संभाजी शेठ चव्हाण. हो. संभाजी शेठ चव्हाण यांनी काय असे काही कामं केलेली आहेत का? काही कामं केली त्यांनी, पण सगळ्यांचे पाठीमागं उभे आहेत. कुठल्याही काही संकटे आली तर त्याच्यामध्ये त्यांचा वाटा आहे. पारगाव गावामध्ये एक स्मार्ट विलेज असं जे नाव पारगावला भेटले ते संभाजी शेठ चव्हाण किंवा त्यांच्या एक सर्वांच्या ग्रामस्थांच्या मदतीनं संभाजी शेठ चव्हाण यांनी विकास केलेला आहे का पारगावमध्ये? पारगावमध्ये भरपूर विकास केलेला आहे. म्हणजे औरंगपूर गावामध्ये संभाजी शेठ चव्हाण आणि पांडुरंग पवार साहेब यांना लीड मिळू शकतं असं तुमचं वैयक्तिक म्हणणं आहे? हो, कारण आमच्या आता इथं मंदिराचं काम चालू आहे, तर या मंदिरातही मोठा वाटा आहे संभाजी शेठचा आणि त्या यांचा पांडुरंग पवार साहेब नाही, पांडुरंग पवार साहेब आहे आणि आपले मास्तरच्या याचं काय नाव, उपसरपंच येतो प्रकाश पवार, प्रताप चव्हाण, प्रकाश चव्हाण, त्यांच्या दोघांचाही मोठा वाटा आहे आमच्या इथं. त्या मंदिरासाठी भरपूर देणगे त्यांनी दिलेले आहेत आम्हाला. आणि पवार साहेबांनी ते सगळं कामच त्यांच्या जीवावर चालले सगळीकडं. तर आपण पाहत आहात या ठिकाणी. बाबा नमस्ते. 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 काय कसं वातावरण आहे? ठीक आहे बाबा. काय औरंगपूरमध्ये भक्त पंढरी आहे? पंढरी. हा का? मग आज नक्की कोणाचं कीर्तन आहे? आज सांगता नाही येत बाबा. आता तुम्ही गण लावित आहे, सगळे होते. बरोबर आहे. बरं लावा गण लावा, काय हरकत नाही. आता महाराज काय टायमाला बदली होतं. महाराज बदली पण होतात का? होतच ना काय. हा का? आले नाही तर दुसरेच राहतात. अच्छा. असंही होतं. बरं चालते. रामकृष्ण हरी. माऊली.